Welcome students. Today we are going to learn chemical reaction of alkyl halide with reactive metals. ओके, मग कोणकोणत्या रिएक्टिव्ह मेटल सोबत अल्किल हालाइड रिएक्ट होतात ते आपल्याला पाहिजे. सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं, कोणत्या रिएक्टिव्ह मेटल सोबत अल्किल हालाइड रिएक्ट होतात? सांगता येईल? नंबर 1 कोणता? सोडियम मेटल. नंतर 2 कोणता? झिंक मेटल. नंतर 3 कोणता? मॅग्नेशियम मेटल. तर चला आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहत आहोत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हालाइड्स आपल्याला माहितच आहे. ड्यू टू Rx bond is polar. Okay, due to Rx bond of alkyl halide is polar, this bond will break down. Hence, alkyl halide show variety of chemical reactions. म्हणजेच ए आपण पाहिला सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. अल्किल हालाइड शो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या? बी एलिमिनेशन रिएक्शन्स. आपण अल्किल हालाइडच्या एलिमिनेशन रिएक्शन्स पाहिल्या नाही का, ज्या अल्किल हालाइड मध्ये कमीत कमी 2 कार्बन अटम असतात. अशा अल्किल हालाइडला जर आपण अल्कोहोलिक KOH सोबत हिट केलं तर करस्पॉन्डिंग अल्कीन तयार होतं. त्या एलिमिनेशन रिएक्शन झाल्या. ओके, ए पाहिल्या आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बी पाहिल्या एलिमिनेशन रिएक्शन. कोणत्या? एलिमिनेशन रिएक्शन. आणि आज आपण पाहतो तिसऱ्या सी प्रकारच्या रिएक्शन्स, रिएक्शन्स ऑफ अल्किल हालाइड्स विथ रिएक्टिव्ह मेटल्स किंवा विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ओके, तर ऍक्टिव्ह मेटल्स कोणकोणते आहेत त्यांच्यासोबत रिएक्शन होतात? तर सोडियम मेटल सोबत, त्याचबरोबर मॅग्नेशियम मेटल सोबत आणि त्याचबरोबर झिंक मेटल सोबत आपल्याला अल्किल हालाइडच्या रिएक्शन्स पाहायचं होतं. ओके, इकडे लक्ष द्या. आता एक एक रिएक्शन आपण पाहूया. पहिली मी टाकतोय रिएक्शन ऑफ अल्किल हालाइड. पाहायचं टाकतोय रिएक्शन ऑफ अल्किल हालाइड. ओळखीची रिएक्शन आहे तुमच्या ही, जी की आपण 11वीला पाहिलेली आहे. रिएक्शन ऑफ अल्किल हालाइड विथ सोडियम मेटल. विथ सोडियम मेटल या रिएक्शनला आपण म्हणतो ओड्स रिएक्शन. कोणती रिएक्शन? ओड्स रिएक्शन. डेफिनेशन मी तुम्हाला सांगणारच आहे. ती आहे ओड्स रिएक्शन. कोणती येते? ओड्स रिएक्शन अशी आहे. ठीक आहे, पहा मी अगोदर जनरल रिएक्शन येतो आणि नंतर वरती स्टेटमेंट लिहितो. ओके, अगोदर जनरल रिएक्शन आणि नंतर स्टेटमेंट लिहितो. का अगोदर स्टेटमेंट लिहू? सांगा काय करायचं आधी, किंवा तुम्हाला आठवत असेल सर ओड्स रिएक्शन काय, त्याची स्टेटमेंट सांगा आणि नंतर एक्झाम्पल द्या, तसंही चालतं. ओके, तर चला तसं आपण करूया. ओड्स रिएक्शन. कोणती रिएक्शन? ओड्स रिएक्शन. त्याची मी डेफिनेशन सांगतोय. when alkyl halides react with sodium metal, when alkyl halides react with sodium metal, पाहिलं sodium metal in presence of dry ether. Okay, sodium metal in presence of dry ether, 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 it gives corresponding higher alkane. It gives corresponding higher alkane which contain double the number of carbon atom containing alkyl halides. Gives corresponding higher alkane which contain double the number of carbon atoms. Double the number of carbon atoms from alkyl chloride. Okay, from alkyl chloride is called, okay, किंवा असं आपण म्हणू शकतो this when alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkane which contain double the number of carbon atoms from
alkyl halide, from alkyl halide. Double the number of carbon atoms than corresponding, असं म्हणू आपण. Double the number of carbon atoms than corresponding alkyl halide is called, corresponding alkyl halide is called Wurtz reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? Wurtz रिएक्शन असं म्हणतो. मी एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पलच्या अगोदर जनरल रिएक्शन. कोणती रिएक्शन? जनरल रिएक्शन. इथे पहा, when two alkyl, आता मी इकडे तुम्हाला सांगतोय, पहा इथं असं सांगतोय की हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. काय घेतला आपण? हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. ओके, Rx घेतलं, त्यामध्ये कोनिकल फ्लास्क मध्ये आपण अल्किल हालाइड घेतलं. ओके, आणि किंवा असं मी तुम्हाला आधी सांगू शकतो बरं का. हे पहा, आपण असं गृहीत धरा की या फ्लास्क मध्ये आपण घेतलं सॉल्व्हंट ड्राय इथर. ठीक आहे, थोडंसं आणखी एकदा डबल सांगतो. पहा, असं आपण म्हणू शकतो की हा फ्लास्क घेतला. ओके, हा फ्लास्क घेतला. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आधी सॉल्व्हंट घेतलं ड्राय इथर. काय घेतलं आपण? ड्राय इथर नावाचं सॉल्व्हंट घेतलं. काय घेतलं? ड्राय इथर. ड्राय इथर याचा अर्थ प्युअर इथर. इथर म्हणजे काय? तर C2H5O, याला आपण म्हणतो डायइथिल इथर. काय म्हणतो आपण त्याला? डायइथिल इथर. ओके, डायइथिल इथर नावाचा कंपाऊंड आपण इथे घेतला. जो प्युअर असतो त्याला म्हणायचं असतं ड्राय इथर. ओके, काय घेतलं आपण इथं? ड्राय इथर घेतलं. ड्राय इथर घेतलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे Rx म्हणजे अल्किल हालाइड, आणि त्याचबरोबर त्याच्यात पुन्हा ऍड करायचं आहे सोडियम मेटल. काय ऍड करायचंय? सोडियम मेटल. आणि त्याला नॉर्मल हीट करायचे. आणि त्याला काय करायचं? तर नॉर्मल हीट करायचं आहे. When alkyl halide is react with sodium metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkyl. पहा, it gives corresponding higher alkyl. तर ती रिएक्शन इथे लिहितोय. Rx, okay, 2 alkyl halide is react with 2 sodium atom in presence of dry ether. It gives R bond R and plus NaX. R bond R means alkane. And NaX means sodium halide. NaX means काय? सोडियम हॅलाइड. ओके, मग थोडीशी रिएक्शन जर मी इथं लिहिली तर तुम्हाला आणखीन इथं एक्झाम्पल लिहिता असतं. पण चला, ओके, Rx म्हणजे काय आहे? Rx म्हणजे अल्किल हॅलाइड आहे. ओके, तर when two molecules of alkyl halide, पहा इथं, when two molecules of alkyl halide react with 2 atoms of sodium in presence of dry ether on normal heating, it gives corresponding alkane. आपल्याला माहिती आहे alkanes are represented as RH or R bond R, दोन्ही पैकी कोणतेही. तर R bond R म्हणजेच काय? तर अल्केन. ओके, तर चला, आता हीच रिएक्शन आणखीन जनरली वेगळ्या पद्धतीने देखील लिहिली जाते. ती कशा पद्धतीने पहा, तर आपण असे लिहू शकता लक्षात राहण्यासाठी. इथे एक Rx लिहायचा. ओके, मध्ये लिहायचा सोडियम मेटल आणि इकडे लिहायचा अल्किल हालाइड. ओके, हा एक अल्किल हालाइड, हा दुसरा अल्किल हालाइड, आणि इथे लिहिल्यामध्ये आपण सोडियम. तुम्हाला जे सोपं लक्षात राहील त्याचं लक्षात ठेवायचं. Rx हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. ओके, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. जर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण 2 अल्किल हालाइड घेतले आणि 2 सोडियम ऍटम टाकले, मोजून 2 नाही टाकले आपण, खूप मोठ्या प्रमाणात अल्किल हालाइड टाकतो आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात सोडियम ऍटम टाकतो. तर 2 अल्किल हालाइड हे 2 सोडियम सोबत रिएक्ट होतात. आता मी असं म्हणतोय की हा बॉन्ड तुटणार आहे आणि इथला हा पण बॉन्ड तुटणार आहे. सोडियम हा रिएक्टिव्ह मेटल आहे, तो लवकर अल्किल हालाइडच्या हॅलोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. ओके, 2 सोडियम ॲटम हे 2 हॅलोजन सोबत रिएक्ट होऊन तयार होतं 2 सोडियम हॅलाइड, आणि इकडचा R ग्रुप आणि इकडचा R ग्रुप कपल होतात. काय होतात? कपल होतात, म्हणजे जॉईन होतात, आणि त्याच्यापासून तयार होतं R बॉन्ड R. काय तयार होतं? R बॉन्ड R. 2 alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, it gives alkene. Okay, dry ether. काय इथर? ड्राय इथर. अशा प्रकारे. ठीक आहे,
आता मी असं म्हणतोय अल्किलाइड मध्ये किती कार्बन ॲटम आहे तिथं पहा. अल्किलाइड मी असं सांगतो की इथं n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. किती? जर आपण लक्षात घेतलं अल्किलाइड मध्ये जर n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील तर इकडं जो तयार होणार आहे अल्केन त्यामध्ये 2n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील जनरली. 2n नंबर ऑफ कार्बन. जर अल्किलाइडच्या एका मॉलिक्यूल मध्ये एक कार्बन ॲटम असेल, दोन अल्किल ग्रुप कपल होतात. किती? दोन अल्किल ग्रुप कपल होतात आणि जो अल्केन तयार होतो त्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही डबल असते अल्किल हॅलाइड पेक्षा. ओके, एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल देतो इथं. एक्झाम्पल नंबर 1. असं गृहीत धरा की हा कोनिकल फ्लास्क आहे, यामध्ये आपल्याला मिथिल ब्रोमाइड टाकायचं आहे. काय टाकायचं आपल्याला? मिथिल ब्रोमाइड टाकायचे. ओके, म्हणून मी असं म्हणतो व्हेन मिथिल ब्रोमाइड is react with sodium metal in presence of dry ether gives आता काय देतं ते तुम्ही पहा. काय देतं ते तुम्ही पहा. when methyl bromide is react with sodium metal in presence of dry ether. मिथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला माहिती आहे. तो कोणता आहे? CH3Br. ओके, हे असं लिहिलं. मध्ये लिहा सोडियम आणि इकडे लिहायचं BrCH3. आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण रिएक्शन लिहितो ही. तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने देखील लिहू शकता. थोडंसं मी इकडे लिहितो जेणेकरून तुम्हाला दुसरी पण रिएक्शन कशी लिहायची तेही सांगतो. हे पहा, हा CH3Br, इथं सेंटरला Na, इथं BrCH3, इथं लिहितोय मी एरोवरती ड्राय इथर, इथं लिहितोय ड्राय इथर. नॉर्मल हिटिंग. मिथिल ग्रुप आणि हा मिथिल ग्रुप जोडले जातील. हे दोन्ही मिथिल ग्रुप जोडले जातील. हा बॉन्ड तुटणार आहे. इथं तयार होईल CH3 बॉन्ड CH3 आणि बाय प्रोडक्ट 2 NaBr. बाय प्रोडक्ट काय तर 2 NaBr. ओके, याचं नाव काय आहे मग? मिथिल ब्रोमाइड. याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. व्हेन मिथिल ब्रोमाइड, हे दोन्ही तेच येतं. हा 1 नंबरचा मॉलिक्यूल, हा 2 नंबरचा मॉलिक्यूल. व्हेन मिथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स करस्पॉन्डिंग इथेन. काय देतं ते? करस्पॉन्डिंग इथेन. मला सांगा मिथिल ब्रोमाइड मध्ये किती कार्बन ॲटम आहेत? तर यामध्ये एक कार्बन ॲटम आहे. किती? एक. मिथिल ब्रोमाइडचे दोन मॉलिक्यूल रिएक्ट होतात आणि म्हणून त्याच्यापासून जो अल्केन तयार होतो त्यात किती कार्बन ॲटम असतील तर 2 कार्बन ॲटम असतील. ओके, ही झाली रिएक्शन. आता हीच रिएक्शन तुम्ही असेही लिहू शकता. कशी पहा? डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता 2 मिथिल ब्रोमाइड अधिक 2 सोडियम इन प्रेझेन्स ऑफ, शॉर्टकट लिहितो, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इट गिव्स CH3 बॉन्ड CH3 आणि NaBr आणि काय तर NaBr. ओके, 2 NaBr. ठीक आहे, अशा पद्धतीने हीच रिएक्शन आहे. तुम्ही तशी लिहू शकता. हे लिहा किंवा हे लिहा, पण रिएक्शन ही बॅलन्स असली पाहिजे. ओके, when methyl bromide is react with a sodium metal in presence of dry ether it gives corresponding ethane. काय देतं तर? It gives ethane. जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट विल हॅपन व्हेन ब्रोमोमिथेन इज रिएक्ट विथ सोडियम मेटल, तर लक्षात ठेवा मिथिल ब्रोमाइडचं IUPAC नेम काय आहे? तर मिथिल ब्रोमाइडचं IUPAC नेम हे ब्रोमोइथेन आहे. फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. उत्तर तेच असतं, फक्त प्रश्न हे वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. ओके, म्हणून व्हेन मिथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट इट गिव्स इथेन अँड बाय प्रोडक्ट NaBr. हे एक एक्झाम्पल झालं. आता दुसरं एक्झाम्पल. आता मिथिल ब्रोमाइडच्या एका अल्किल मध्ये एक कार्बन, असे 2 मिथिल ग्रुप एकत्र आले तर इथेन जो तयार होतो त्यात कार्बन किती तर 2 आहेत. मग आपण जी वरती डेफिनेशन लिहिलेली आहे ती बरोबर आहे का? पहा बरं. व्हेन अल्किल हॅलाइड्स react with sodium metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane which contain double the number of carbon atoms than corresponding alkyl halide is called Ur's reaction. Okay,
इज कॉल्ड ओट्स रिएक्शन किंवा इज कॉल्ड ओट्स रिएक्शन असं आपण म्हणू शकतो. हे पहा, दोन अल्किलाइड पासून अल्केन, हे दोन अल्किलाइड पासून अल्केन. तुम्ही ह्याला असंही जोडू शकता, जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुमच्या लक्षात राहील तशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ओके, हे एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल घेतोय मी. दुसरं एक्झाम्पल घेतो पहा. when ethyl iodide when ethyl iodide is react with when ethyl iodide is react with sodium metal is react with sodium metal in presence of dry ether in presence of dry ether gives. आता काय देतो ते आपण पाहूया. गिव्स, हा गिव्स शब्द आहे बरं का, लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअली या स्टेटमेंट लिहायची गरज नाही, पण तुम्हाला अभ्यास करत असताना नुसते रिएक्शन असेल तर तिला वाचायचं कसं, म्हणून त्याच्यासाठी मी स्टेटमेंट देतोय. आता इथिल आयोडाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला? CH3CH2I इथिल आयोडाइड. हे पाहिजे तुम्ही. CH3CH2I is react with sodium. तुम्हाला जसं लिहायचं तसं तुम्ही लिहू शकता. ओके, लिहिण्याच्या पद्धती असतात, जे सोपं आहे त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. ड्राय इथर, काय तर ड्राय इथर काय होणार आहे हे पहा. दोन सोडियम दोन आयोडीन सोबत रिएक्ट होतील हे लक्षात घ्यायचं. ओके, आणि हा CH2CH3 आणि हा CH2CH3 कपल होतात. हे काय होतात तर कपल होतात आणि याच्यापासून तयार होतो CH3. पहा, CH3 CH2 CH2 CH3 CH3 CH2 CH2 आणि इथं CH3. बाय प्रोडक्ट 2 Na आणि 2 I तयार होईल 2 NaI. ओके, हे काय आहे तर हे आहे इथिल आयोडाइड. हे काय आहे? इथिल आयोडाइड. इथिल आयोडाइड मध्ये किती कार्बन ॲटम आहेत तर 2 कार्बन ॲटम. किती येतं? 2 कार्बन ॲटम आहेत. हा पण इथिल आयोडाइड आहे, हा पण इथिल आयोडाइडच आहे आणि यात पण किती 2 कार्बन ॲटम आहेत. म्हणजे 2 इथिल आयोडाइडची रिएक्शन 2 सोडियम ॲटम सोबत जर झाली तर हा तयार झाला. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे ब्युटेन. आणि यात कार्बन किती येतं तर यामध्ये कार्बन आहेत 4. किती कार्बन येतं? 4 कार्बन आहे. हीच रिएक्शन आणखी तुम्ही असेही लिहू शकता. पहा, ऑर मध्ये तुम्ही असंही लिहू शकता, जे तुम्हाला सोपं वाटतं ते लिहायचं. ऑर 2C2H5I is react with 2 sodium in presence of dry ether. In presence of dry ether, it gives C2H5 bond C2H5 and byproduct 2NaI. Okay, 2 molecules of ethyl iodide react with 2 sodium atom. It gives this butane. Okay, हे आहे इथिल आयोडाइड. वेगळं लिहायची गरज नाही, पण तुम्हाला थोडीशी सवय लागेपर्यंत हे लिहावं लागणार आहे. इथं काय तयार झाला? हा ब्युटेन तयार झाला. आलं लक्षात? मग प्रोडक्ट कोणतं तयार झाला सांगा. when ethyl iodide is react with sodium metal in presence of pure means dry ether on normal heating gives butane. काय लिहायचं मग इथं? gives butane. हे झालं gives butane. अशा प्रकारे. ओके, ही झाली ओट्स रिएक्शन. आता या रिएक्शनचे लिमिटेशन्स काय आहेत आणि फायदे काय आहेत तेही सांगतो. पहा, मी तर इथं बेनिफिट्स काय आहेत त्याचे. तर बेनिफिट्स, ओके, बेनिफिट्स म्हणजे त्याला आपण म्हणतो ऍडव्हान्टेजेस. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? ऍडव्हान्टेजेस. तर इन दिस रिएक्शन whatever may be the alkane produced which contain even number of carbon atoms. Okay, even number of carbon atom. Benefits यालाच मी लिहितोय ऍडव्हान्टेजेस. काय लिहितो पाहिजे? ऍडव्हान्टेजेस किंवा सांगतोय फक्त. ओके, by Ur's reaction we can prepare alkane containing even number of carbon atom. Even number of carbon atom. मी असं लिहितोय alkanes containing even number of carbon atoms can be prepared. Carbon atoms can be prepared. even म्हणजे काय तर 2 4 6 8 समसंख्या असलेले कार्बन
असलेले अल्केन या मेथडनं आपण तयार करतो. ओके, ऍडव्हांटेजेस, अल्केन्स कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय ओल्ड्स रिॲक्शन. ओके, हे त्याचं काय झालं तर ऍडव्हांटेजेस झालं. हे त्याचं काय झालं तर ऍडव्हांटेजेस झालं. दिस रिॲक्शन इज युज्ड टू इन्क्रीज द कार्बन चेन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. दुसरं बेनिफिट, दिस रिॲक्शन इज युज्ड टू, आता एवढं लिहितो, this reaction is used to increase the carbon chain in organic compound. कार्बनची साखळी वाढवण्यासाठी या रिएक्शनची मदत घेतली जाते. आता पहा, इथिल आयोडाइड मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत, त्याच्यापासून जो ब्युटेन तयार झाला त्या साखळीमध्ये किती कार्बन येतं? 4. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बनची साखळी वाढवण्यासाठी या रिएक्शनची मदत ही घेतली जाते. ओके, हे झाले ऍडव्हांटेजेस. आता याचे लिमिटेशन्स काय आहेत? आता याचे काय तर लिमिटेशन्स काय आहेत तर ते तरी तुम्ही हे मोडतो इतकं पहा. लिमिटेशन्स काय आहेत या रिएक्शनचे? मर्यादा, लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा. ओके, लिमिटेशन सांगतो. इन दिस मेथड वी कॅन नॉट प्रिपेअर मिथेन. काय तयार करू शकत नाही? लिमिटेशन, मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. तुम्ही म्हणता का सर तयार करू शकत नाहीत? त्याचं कारण आहे, मिथेन मध्ये कार्बन ॲटम किती येतं? 1च आहे. मग उर्स रिएक्शन मध्ये अल्किल हायड्राइड किती असणं आवश्यक आहे? 2. एका अल्किल हायड्राइड मध्ये कमीत कमी 1 कार्बन. ओके, मग 2 अल्किल हायड्राइड जर झाले तर जो अल्केन तयार होणार त्याच्यात किती कार्बन ॲटम असतील? 2. मग तिथून तयार काय होईल? इथेन. हे पहा, जर 2 मिथिल ब्रोमाइड रिएक्ट झाले तर काय तयार होतं? इथेन. मग उर्स रिएक्शन साठी 2 अल्किल हायड्राइड रिएक्ट होणं गरजेचं आहे आणि 2 अल्किल हायड्राइड रिएक्ट जर झाले कितीही छोटे तर त्याच्यापासून जो अल्केन तयार होतो त्यात 2 कार्बन ॲटम असतातच. आणि मग मिथेन हा एकच कार्बन ॲटम असलेला अल्केन आहे म्हणून तो तयार करता येत नाही. मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. दिस इज अ लिमिटेशन. मर्यादा आहे कोणत्या रिएक्शनची? ओड्स रिएक्शनची. दुसरी मर्यादा मी असं सांगतोय, in this method alkane containing odd number of carbon atoms cannot be prepared. Okay, alkane contain odd number of carbon atoms. Alkane contain odd number of carbon atoms. Alkane contain odd number of carbon atoms cannot be produced. ज्या अल्केन मध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत ते अल्केन्स आपण तयार करू शकत नाहीत बाय दिस मेथड. आलं लक्षात? ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही हे लिहून घेतलं असेल. आता याला आणखी एक असं आहे, जर 2 सारखे मिथिल ब्रोमाइड रिएक्ट केले तर त्याच्यापासून इथेन तयार होतो. 2 इथिल हायड्राइड रिएक्ट केले तर त्याच्यापासून आपल्याला ब्युटेन तयार होतो. मी असं म्हणतो की अल्किल हायड्राइड मध्ये सेम हॅलोजन ॲटम असलेले पण त्यांच्यामध्ये वेगवेगळे कार्बन ॲटम असलेले अल्किल हायड्राइड जर आपण रिएक्ट केले तर तिथं 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. किती? 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. हे तुम्ही लिहून घेणारच आहात. ओके, हे 30 सेकंदाच्या आत हे तुम्हाला लिहून घ्यायचे. ठीक आहे, मी एवढंच लिहित असताना तुम्हाला सांगतो की वेन two different alkyl halides are react with sodium metal in presence of dry ether, it gives 3 possible products. Out of that 2 are formed by self coupling and 1 is formed by cross coupling. Okay, 2 alkyl halide join झाले त्यांची कपलिंग झाली, तयार झालं इथेन. चला मी हे मोडणार आहे. आता हे मी मोडतोय, खालचे एक्झाम्पल मोडतोय. ठीक आहे, खालचे एक्झाम्पल मोडतोय. वेन टू डिफरंट अल्किल हायड्राइड्स, इथं लिहितोय मी ते पण. हा बाई ना मोडतो मी. पाहिजे तर लिहितो मी. वेन
when mixture of, थोडंसं मोठं लिहितो दिसण्यासाठी तुम्हाला, when mixture of two different alkyl when mixture of two alkyl halides असेल, तुम्ही डिफरंट म्हणत नाही, डिफरंट म्हणजे तुम्ही म्हणता alkyl halide मध्ये हायड्रोजन ॲटम वेगळे तर नाही, when mixture of two alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, gives three different alkane, gives three different alkanes. एक्झाम्पल मी देणार आहे, पण अगोदर आधी पहा. When mixture of two alkyl halides react with sodium metal in presence of dry ether gives three different alkanes. इथे पहा, हा मी घेतोय कोनिकल फ्लास्क, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचंय मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइडचं मिक्सचर. ओके, हे पहा, हा कोनिकल फ्लास्क. आता यात अगोदर मी घेतलं ड्राय इथर, ही रिएक्शन सॉल्व्हंटच्या माध्यमात होते. ड्राय इथर घेतलं, प्युअर इथर. ड्राय इथरचा अर्थ लक्षात घ्यायचा, प्युअर इथर. ओके, कोणतं? प्युअर इथर. यामध्ये काय टाकायचं आहे? यामध्ये आपल्याला टाकायचं आहे CH3CH2Br, C2H5Br शॉर्टकट. इथिल ब्रोमाइड टाकायचं आहे. यात काय टाकायचं? इथिल ब्रोमाइड. आणि त्याचबरोबर यात काय टाकायचं आहे? मिथिल ब्रोमाइड टाकायचं. त्यात काय टाकायचं? मिथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड आणि मिथिल ब्रोमाइड यांचं मिक्सचर, करायचं आहे आणि ते आपल्याला त्याचबरोबर याच्यात टाकायचं आहे सोडियम मेटल. काय टाकायचं आहे? सोडियम मेटल. मग तिथं 3 प्रोडक्ट तयार होतील. ओके, पहा एक्झाम्पल. when mixture of methyl bromide and ethyl bromide is react with sodium metal in presence of dry ether, it gives 3 different alkanes. It gives three possible alkanes. इथे मी पॉसिबल शब्द टाकतो. 3 different possible alkanes. इथेही टाकतो 3 different possible alkanes. आता सेंटेन्स नीट वाचा, मग आपल्याला रिएक्शन येते. When a mixture of two alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, it gives 3 different possible alkanes. Example घेतलं, when mixture of methyl bromide and ethyl bromide is react with sodium metal in presence of dry ether, it gives 3 possible alkanes. That is, ते कोणते आहेत? That is, मी असं म्हणतो, ते आपण लिहू, पण रिएक्शन अगोदर लिहूया. पाहायचं, जर आपण म्हटलं, इथे घेतो ना, CH3Br, कोणतं? CH3Br, मिथिल ब्रोमाइड, त्याचबरोबर मिथिल ब्रोमाइड आणि त्याचबरोबर इथिल ब्रोमाइड, त्याचबरोबर इथिल ब्रोमाइड CH2CH3 is react with sodium metal in presence of dry ether. हे पाहता, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय होतं? जर 2 सारखे मिथिल ब्रोमाइड, आता या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण, मी असं म्हणतोय, n नंबर ऑफ, n म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, n नंबर ऑफ इथिल ब्रोमाइड घेतले, n नंबर ऑफ मिथिल ब्रोमाइड घेतले, n नंबर ऑफ सोडियम ॲटम घेतले आणि ती रिएक्शन घडवून आणण्यासाठी आपण ड्राय इथर टाकलं. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 2 सारखे मिथिल ब्रोमाइड
हे सोडियम मेटल सोबत रिॲक्ट जर झाले तर यापासून तयार होतं इथेन. काय तयार होतं? इथेन तयार होतं. यापासून काय तयार होतं? इथेन तयार होतं. दोन सारखे इथिल ब्रोमाइड हे सोडियम मेटल सोबत रिॲक्ट जर झाले, दोन सारखे इथिल ब्रोमाइड दोन सोडियम मेटल सोबत जर रिॲक्ट झाले तर याच्यापासून तयार होतं ते म्हणजे सांगता येईल का तुम्हाला? दोन इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन दोन सोडियम ॲटम सोबत जर झाली तर याच्यापासून तयार होतं CH3 CH2 CH2 आणि CH3. हे तयार होतं N ब्युटेन. हे काय तयार होतं? N ब्युटेन. आणि जर एक मिथिल ब्रोमाइड दुसरा इथिल ब्रोमाइड हे दोन सोडियम ॲटम सोबत जर रिॲक्ट झाले तर तिसरा पॉसिबल प्रोडक्ट आहे CH3 CH2 CH3. म्हणजे काय? तर म्हणजे तयार होतं प्रोपेन. म्हणजे काय तयार होतं? प्रोपेन हे तयार होतं. ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. ओके. ह्याचं नाव काय आहे? मिथिल ब्रोमाइड. याचं नाव काय आहे? मिथिल ब्रोमाइड. याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. याचं नाव काय? तर इथिल ब्रोमाइड. ओके. किंवा याला आपण म्हणतो ब्रोमोमिथेन. याला काय म्हणतो आपण? ब्रोमोमिथेन म्हणतो. आणि याला ब्रोमोइथेन म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ब्रोमोइथेन. When mixture of methyl bromide and ethyl bromide is react with sodium metal, it gives three possible product. When two methyl bromide is react with two sodium atom, म्हणजे ही पहिली पॉसिबिलिटी. When two methyl bromide is react with two sodium atom, it gives ethane. दूसरी पॉसिबिलिटी, when two ethyl bromide is react with two sodium atom, it gives N-butane. Okay, ही दुसरी पॉसिबिलिटी. And when mixture of, कवा आपण म्हणू शकतो, when one molecule of methyl bromide is react with one molecule of ethyl bromide, when one methyl bromide and ethyl bromide is react with two sodium atom, it gives propane. म्हणजे किती प्रोडक्ट तयार होतात? तर 3. ओके. किती तयार होतात? तर 3. हा इथेन आहे, हा एन ब्युटेन आणि हा प्रोपेन. इथेन मध्ये किती कार्बन अणू आहेत? 2. प्रोपेन मध्ये किती आहे? इथं ब्युटेन मध्ये किती येतात? 4. आणि प्रोपेन मध्ये किती येतात? 3 कार्बन अणू. दोन मिथिल ब्रोमाइड म्हणजे दोन सारखे अल्किल ग्रुप जोडले जाऊन हा अल्केन तयार होतो. इथं पण दोन सारखे इथिल ग्रुप जॉईन होऊन हा तयार होतो. तुम्ही असं म्हणतो हे जे दोन वरचे प्रोडक्ट आहेत हे जे तयार झालं हे सारख्या अल्किल ग्रुपने तयार झालेले आहेत. जर दोन अल्केन म्हणजे आपण म्हणू शकतो जर अल्केन हे दोन सारख्या अल्किल ग्रुपने तयार होत असतील म्हणजे हे दोन मिथिल ग्रुपने तयार झाले, हे दोन इथिल ग्रुपने तयार झालं, तर अशा प्रोडक्टला सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स असं म्हणायचं असतं. कोणते? सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स असं म्हणायचं असतं. आणि ज्यावेळेस अल्केन हा एक इथिल आणि एक मिथिल म्हणजे दोन वेगळ्या अल्किल ग्रुपचं कॉम्बिनेशन तयार होतं त्या प्रोडक्टला क्रॉस कपलिंग प्रोडक्ट म्हणायचं असतं. कोणता प्रोडक्ट? क्रॉस कपलिंग प्रोडक्ट म्हणायचं असतं. क्रॉस कपलिंग प्रोडक्ट असं म्हणायचं असतं. ओके. तर हे झालं अशा प्रकारे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला एमसीक्यू साठी नेहमी येतं when mixture of ethyl bromide and methyl bromide is react with sodium metal it gives, तर ऑप्शन एक असतं ए असतं इथेन, ऑप्शन बी असतं प्रोपेन, ऑप्शन सी असतं एन ब्युटेन आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. तर लक्षात ठेवा जर मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइडचं मिक्सचर हे सोडियम मेटल सोबत रिॲक्ट जर झालं तर हे तीनही पॉसिबल प्रोडक्ट तयार होऊ शकतात. मी असं म्हणतो जर आपण एक लक्षात घेतलं जर समजा हे 100 मॉलिक्यूल घेतले मिथिल ब्रोमाइडचे, 100 मॉलिक्यूल इथिल ब्रोमाइडचे घेतले तर 40 मॉलिक्यूल इथेनचे तयार होतील, 40 ब्युटेनचे तयार होतील आणि इथं जे तयार होतील हे किती होतील तर 20 तयार होतील. हे किती तयार होतील तर 20. एक मिनिट. 100 मिथिल ब्रोमाइड त्यापासून 20 10 एक मिनिट. तर हे 20 तयार होतील. 100 जर घेतलं तर मिथिल ब्रोमाइड चे 40 मिथिल ब्रोमाइड पासून 20 इथेन. तर आपण असं म्हणूया हे 20 तयार होतील, हे 20 तयार होतील आणि हे 10 तयार होतील. म्हणजे त्याचा पर्सेंटेज जर आपण विचार केला हे 40%, हे 40% आणि हे 20%. पर्सेंटेजच्या बाबतीत जर पाहिलं तर हे 40% असतील, हे 40% आणि हे
20%. अशा प्रकारे when 100 molecules of methyl bromide and 100 molecules of ethyl bromide is react with 200 atoms of sodium, it gives 20 molecules of ethane, 20 molecules of N-butane and 10 molecules of propane, आणि त्याचं पर्सेंटेज 40-40-20 अशा प्रकारे असेल. ओके, हे दोन जे आहेत ज्यांच्यात इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत ते सेल्फ कपलिंग प्रोडक्ट असतील, आणि ज्यांच्यात ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील म्हणजे 1 3 5 असे हे क्रॉस कपलिंग असतील. ओके, जर दोन वेगळे अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट झाले सोडियम मेटल सोबत, तर ज्या अल्केन मध्ये सम नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील, सारखे सम म्हणजे आपण म्हणतो इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम, तर ते असतील सेल्फ कपलिंग प्रोडक्ट, आणि ज्यांच्यात ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील ते असतील क्रॉस कपलिंग प्रोडक्ट. ओके, सो प्लीज नोट डाउन दिस इज ऑल अबाउट द वुड्स रिएक्शन. ओके, आता याच्या सारखीच एक आहे ती म्हणजे फ्रँकलँड रिएक्शन. 30 सेकंदात लिहून द्या मी बोलत असताना तुम्ही. ओके, आपल्याला पाहिजे फ्रँकलँड रिएक्शन. सोपी रिएक्शन आहे, अवघड काहीच नाहीये. हे झालं असेल तुमच्याकडे लिहून, पॉज करून स्टॉप करून देखील तुम्ही ते लिहू शकता. आता पहा, हे मोडतो मी. आता याच्या सारखीच वुड्स रिएक्शन सारखीच एक छोटी रिएक्शन मी तुम्हाला सांगतोय. त्या रिएक्शनला म्हटलं जातं फ्रँकलँड्स रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे ती? फ्रँकलँड्स रिएक्शन. पहा, रिएक्शन विथ सोडियम मेटल आपण पाहिलं, रिएक्शन विथ सोडियम मेटल पाहिलं. आता दुसरी रिएक्शन टाकतो यातली मी, रिएक्शन विथ झिंक मेटल. कोणती? रिएक्शन विथ झिंक. सोडियम सोबतची झाली, आता झिंक सोबतची. रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ झिंक मेटल. रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ झिंक मेटल, त्या रिएक्शनला म्हणायचं असतं फ्रँकलँड रिएक्शन. फ्रँकलँड्स रिएक्शन असं त्याला म्हणायचं असतं. कोणती रिएक्शन? फ्रँकलँड्स रिएक्शन. ओके, मी ते स्टेटमेंट लिहितो. व्हेन अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ zinc metal, okay, zinc metal in presence of dry ether, gives corresponding alkane, is called corresponding alkane. This reaction is called Frankland's reaction. त्या रिएक्शन म्हणायचं असतं फ्रँकलँड्स रिएक्शन. आता पहा, मी असं म्हणतो की हा कोनिकल फ्लास्क आहे, डबल काढत नाही मी, ठीक आहे, किंवा चला किती 30 सेकंद लागेल. हा कोनिकल फ्लास्क आपण घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. काय घ्यायचं आपल्याला? ड्राय इथर घ्यायचं. नंतर याच्यात टाकायचं आहे अल्किल हॅलाइड. दिसतंय ना, ड्राय इथर घेतलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये अल्किल हॅलाइड टाकायचं. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला ऍड करायचं आहे झिंक मेटल. काय करायचंय? झिंक मेटल. सोडियम मेटलच्या ऐवजी आपण कोणता मेटल घेतो? झिंक मेटल घेत आहोत. ती रिएक्शन इथे तुम्ही, व्हेन अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ झिंक मेटल in presence of same solvent dry ether. फक्त वरती सोडियम होतं, इथं सोडियम होतं, इथं काय घेतलं? झिंक घेतलं. इट इज अ सिम्बॉल ऑफ झिंक. लक्षात ठेवा, हे झिंक Zn आहे, हे आहे अल्किल हॅलाइड. व्हेन अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर झिंक हा डायव्हॅलेंट आहे. झिंक मेटल हा दोन अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट होतो. एक झिंक ॲटम हा दोन अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट होतो. हा आर ग्रुप आणि आर ग्रुप कपल होतात आणि इथं तयार होतं आर बॉन्ड आर, आणि Zn आणि 2x तयार होतं ZnX2. काय तयार होतं? ZnX2. ओके, अशा प्रकारे हे पहा, आणि ZnX2 हे काय तयार झालं? अल्केन. आणि हे आहे अल्किल हॅलाइड. हे काय आहे? अल्किल हॅलाइड आहे. ओके, n नंबर ऑफ कार्बन ॲटम,
n नंबर ऑफ कार्बन ॲटम, आणि जो अल्केन तयार झाला 2n नंबर ऑफ कार्बन ॲटम. अशा प्रकारे फक्त सोडियमच्या ऐवजी आपण झिंक घेतलं. when alkyl halide is react with zinc metal in presence of dry ether gives corresponding alkene. This reaction is called Frankland's reaction. कोणती रिएक्शन? फ्रँकलँड्स रिएक्शन. एक्झाम्पल घेतो. फक्त झिंक मेटल असेल, अल्किल हायड्राइडची रिएक्शन झिंक मेटल झाली, झिंक मेटल सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इथंही अल्किनच तयार होतं. या रिएक्शनला म्हणायचं असतं फ्रँकलँड्स रिएक्शन. ओके. आता एक्झाम्पल घेतो एक. when methyl bromide is react with zinc metal, when methyl bromide is react with zinc metal in presence of dry ether, it gives ethane. methyl bromide चा फॉर्म्युला CH3Br. ओके. when methyl bromide is react with zinc, हे पा ड्राय इथर, हा काय तर ड्राय इथर. मिथिल ग्रुप, हा मिथिल ग्रुप कपल होईल, हे Br दोन Zn सोबत रिॲक्ट होते, इथं तयार होईल CH3 बॉन्ड CH3 आणि बाय प्रोडक्ट ZnBr2. हे आहे मिथिल ब्रोमाइड. एक कार्बन ॲटम, हेही एक कार्बन ॲटम असलेलं. ओके. एक कार्बन ॲटम असलेलं हे तयार झालं इथेन. हे काय तयार झालं? इथेन. दोन कार्बन ॲटम असलेलं. when methyl bromide is react with zinc metal in presence of dry ether, it gives ethane containing 2 number of carbon atom. ओके. ही झाली कोणती रिएक्शन? फ्रँकलँड्स रिएक्शन. वरची कोणती होती? तर ती होती उर्ट्स रिएक्शन. ओके. कोणती होती? उर्ट्स रिएक्शन. सो प्लीज नोट डाउन दिस. हा, चला रिएक्शन ऑफ सोडियम मेटल पाहिलं अल्किल सोबत, नंतर झिंक मेटल सोबत पाहिलं. आता आपण पाहूया तिसरी रिएक्शन जी राहिली ती कोणासोबतची? मॅग्नेशियम मेटल सोबतची. तर मी तर टाकतोय तिसरी रिएक्शन, रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ मॅग्नेशियम मेटल, विथ मॅग्नेशियम. ओके. सोडियम झालं, झिंक झालं, विथ मॅग्नेशियम मेटल. त्या रिएक्शनला किंवा तिथं तयार होतं ग्रिग्नार्ड रिएजंट, म्हणून याला आपण म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके. तर पहा, मी स्टेटमेंट लिहिण्याच्या अगोदर इथं मी जनरल रिएक्शन येतोय. ठीक आहे. एकूण एकाचे कोणत्याही अगोदर लिहिलं तरी तुम्हाला समजण्यासाठी. हे पहा, इथं आपण म्हणूया हा कोनिकल फ्लास्क घेतला. तुम्हाला काढायची आवश्यकता असते का नोट्स लिहिताना? तर नाही, पण मी समजून घेण्यासाठी सांगतोय. मग तुम्ही त्या पद्धतीने लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही तर गरज तशी अजिबात नाही. ओके. मी असं म्हणतो की इथं हा कोनिकल फ्लास्क मध्ये मी घेतलं सॉल्व्हंट ड्राय इथर. कोणतं घेतलं? ड्राय इथर. या ड्राय इथर असलेल्या सॉल्व्हंट मध्ये मी टाकत आहे अल्किल हॅलाइड. काय टाकतोय पहा? अल्किल हॅलाइड. आणि अल्किल हॅलाइड मध्ये मला टाकायचं आहे अकॉर्डिंग टू दिस रिएक्शन मॅग्नेशियम मेटल. काय टाकायचंय? मॅग्नेशियम मेटल. काय तयार होतं ते पहा. मी सांगतोय when alkyl halide react with magnesium metal in presence of dry ether, it gives alkyl magnesium halide. काय तयार होतं? alkyl magnesium halide. alkyl magnesium halide is called as a Grignard reagent. पहा, इथं सांगतो मी किंवा अगोदर लिहितो जेणेकरून मग जागेचा अंदाज येत नाही, त्यासाठी इथं सोडावं लागते. पाहतो प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. when alkyl halide, पाहतो when alkyl halide is react with sodium metal. तुम्हाला रिएक्शन समजणं महत्त्वाचं, पण वाचत असताना तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी लिहितो मी.
when alkylamide is react with sodium metal in presence of dry ether gives alkyl magnesium halide, it is called as Grignard reagent. पाहिजे सांगतो. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, अल्किल हॅलाइड. इथे लिहितो मी, हे पहा आर बॉन्ड एक्स अल्किल हॅलाइड हा घेतला आपण अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये हा आर आणि एक्स कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आर वरती पार्शियल पॉझिटिव्ह, एक्स वरती पार्शियल निगेटिव्ह. अल्किल हॅलाइड घेतलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण टाकलो मॅग्नेशियम मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.41 आहे, 1.41 आहे. थोडस मोठं काढतो तुम्हाला दिसण्यासाठी. ओके, पाहिजे Rx alkylate is react with magnesium metal in presence of dry ether. ओके, हा पार्शियल थोडस मोठं काढायचं. Rx हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. हा अल्किल हॅलाइड मधला पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. अल्किल हॅलाइड सोबत जर मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन जर झाली, मॅग्नेशियम मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.41 आहे. मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन अल्किल हॅलाइड सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हा जो मॅग्नेशियम आहे त्याचं इन्सर्शन होतं, त्याचं काय होतं, इन्सर्शन होतं इन बिटवीन R and X and to form RMgX. ही इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन आहे. इलेक्ट्रोफिलिक मॅग्नेशियम हा R आणि X च्या मध्ये ऍड झाला, इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन आहे. ओके, Rx म्हणजे काय, तर Rx म्हणजे अल्किल हॅलाइड, हे तुम्हाला माहिती आहे. Rx म्हणजे काय, अल्किल हॅलाइड. Mg म्हणजे काय, ते आहे मॅग्नेशियम, ते काय आहे, मॅग्नेशियम. When alkyl halide is react with magnesium metal in presence of dry ether, it gives alkyl magnesium halide. ते काय देतं, तर ते देतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड देतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग कोणी केला होता सगळ्यात अगोदर, मी नाही केला, कोणी केला, ड्राय इथर घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये, त्यात अल्किल हॅलाइड टाकलं, कोणतंही अल्किल हॅलाइड टाकलं, त्याच्यात मॅग्नेशियम मेटल टाकला आणि त्याला थोडस नॉर्मल हीट केलं, तर इथं असं लक्षात आलं की त्यावर होतं Mg हा Rx मध्ये ऍड होतो आणि त्यावर होतं RMgX. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड नावाचा कंपाऊंड तयार होतो. हा प्रयोग सगळ्यात अगोदर व्हिक्टर ग्रिग्नार्ड याने केला. कोणी केला, व्हिक्टर ग्रिग्नार्ड याने केला. आणि हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, हा मोर रिएक्टिव्ह आहे. आणि ह्या मोर रिएक्टिव्ह कंपाऊंड पासून आपण अल्केन तयार करू शकतो, आपण अल्कोहोल तयार करू शकतो, आपण कार्बोक्सिलिक ऍसिड असे विशेष महत्त्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करू शकतो. म्हणून हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड ज्याने तयार केलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव त्या रिएजंटला दिलेलं आहे, आणि म्हणून जिथं जिथं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड असा कंपाऊंड येतो त्याला जनरली ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. कोणता रिएजंट, ग्रिग्नार्ड रिएजंट. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याला काय म्हणायचं असतं, ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, तो कोणता आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला झालं गिव्ह जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर तुम्हाला लिहायचं आहे Rx म्हणजे अल्किल हॅलाइड प्लस Mg म्हणजे मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. Mg is added in between R and X to form R bond Mg bond X. ओके, हा इथं सांगतो पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे पुन्हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. तर मला सांगायचं, हा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, कोणताही अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा मोर रिएक्टिव्ह कंपाऊंड असतो. हा कसा असतो, तर हा असतो मोर रिएक्टिव्ह कंपाऊंड. ओके, कसा असतो तो, मोर रिएक्टिव्ह कंपाऊंड असतो. आणि या मोर रिएक्टिव्ह कंपाऊंडचे रिएक्शन्स कोणासोबत होत असतात,
अल्कोहोल सोबत होतील, वॉटर सोबत होतील, अमोनिया सोबत होतील आणि करस्पॉन्डिंग आपल्याला अल्केन तयार होतात. चला आलं लक्षात आता. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. आणखी एकदा तुम्हाला इथे लिहितो रिएक्शन. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट, इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द ग्रिग्नार्ड रिएजंट? डेफिनेशन काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, किंवा आपण याला म्हणतो RMgX शॉर्टकट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच RMgX इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि जनरल प्रिपरेशन RX प्लस Mg इट गिव्स RMgX. ओके, अशा प्रकारे. आणि तुम्हाला म्हटलं मी ग्रिग्नार्ड रिएजंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स. हे कसे असतात? ग्रिग्नार्ड रिएजंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स. When they react with different organic compound, it gives different various important organic compound. त्यातले मी काही तुम्हाला सांगणार आहे. हे आता सांगितलं की तुम्ही म्हणता सर आर ग्रुप कोणता? आर ग्रुप कोणताही असू शकतो. कोणताही अल्किलाइड हा मॅग्नेशियम सोबत रिएक्ट होऊ शकतो. मग तो मिथिल क्लोराइड असू शकतो, तो इथिल ब्रोमाइड असू शकतो, तो टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असू शकतो. ओके, एनी. चला, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स. व्हेन दे रिएक्ट विथ, पहा, व्हेन दे रिएक्ट विथ वॉटर और अल्कोहोल और अमोनिया, it gives corresponding hydrocarbons. It gives corresponding hydrocarbons. इथे तुम्ही Grignard reagents are very reactive compounds. Grignard reagents are very reactive compounds. When they react with H2O म्हणजे वॉटर, H2O किंवा मी असं लिहितो when they react with water, alcohol or ammonia gives corresponding hydrocarbons. ओके, मी इथं तुम्हाला जनरल रिएक्शन देणार आहे. पाहिजे इथं पाहता एक्झाम्पल देणार आहे आणि रिएक्शनही देणार आहे. मग मला तुम्हाला थोडीशी एक्झाम्पल लगेच सांगतो इमिडिएट. ते असं सांगा तुम्ही असं काय करायचं तिथं. मी याचं लगेच एक्झाम्पल तुम्हाला देतो. CH3Br ची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत जाईल तर काय करावे सांगा. DE म्हणजे ट्राय. मिथिल ब्रोमाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत जर झाली तर काय करावे. ओके, हा, तर मॅग्नेशियम इथे ऍड करायचा मिथिल आणि ब्रोमाइड मध्ये, तयार होईल CH3MgBr. मिथिल ब्रोमाइड ची रिएक्शन, मिथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ मॅग्नेशियम, इट गिव्स मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मुद्दाम बरोबर एक एक्झाम्पल मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आपल्याला एक्झाम्पल अनेक पाहिजे तो, पण एक एक्झाम्पल. Alkylate react with magnesium, it gives alkyl magnesium halide is called as a Grignard reagent. आणि मॅग्नेशियम मेटल हा R आणि X च्या मध्ये इन्सर्ट करायचा असतो, तर होतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि आपण लिहिलंय ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाऊंड्स व्हेन दे रिएक्ट विथ हायड्रोजन ऑफ, पहा, दे रिएक्ट विथ असले तुम्ही, दे रिएक्ट विथ हायड्रोजन ॲटम, they react with hydrogen of water, alcohol or ammonia or hydrogen attached to the more electronegative atom. It gives corresponding hydrocarbons. मी तुम्हाला इथं जनरल रिएक्शन देणार आहे. काय होतं, RMgX या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली
तर काय तयार होतं पहा, RMgX याची रिॲक्शन वॉटर सोबत जर झाली तर पहा R आणि Mg यातला बॉन्ड तुटतो आणि H आणि OH यातला बॉन्ड तुटतो. H प्लस OH मायनस, हे मायनस हे प्लस. तर नीट लक्षात ठेवा, काय नाही सोपं आहे. RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड ची रिॲक्शन वॉटर सोबत जर झाली तर वॉटर मधला एक हायड्रोजन अटम हा R ग्रुपला जॉईन होतो आणि इथं तयार होतं RH. काय तयार होतं RH. आणि Mg बॉन्ड X आहे चे, हा Mg बॉन्ड X आणि हा OH देखील ह्या Mg ला जोडला जातो, इथं तयार होतो OH. ओके, काय तयार होतं OH आपण असं म्हणू शकतो. हे काय आहे मग आता अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, हे आहे, प्रत्येक वेळेस मी लिहिणार नाही आता, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, तुम्हाला जर प्रश्न आला व्हॉट विल हॅपन व्हेन अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज रिएक्ट विथ वॉटर, तर सोपं, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर या R सोबत इकडचा H जोडायचा, त्यावर होतं RH. RH म्हणजे काय अल्केन, म्हणजेच काय तर हायड्रोकार्बन, म्हणजेच काय तर हायड्रोकार्बन. ओके, हे एक झालं. दुसरं, RMgX ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन अल्कोहोल सोबत जर झाली तर काय होतं. अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेतो मी, ते म्हणजे अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेतो किंवा जनरल रिएक्शन घेऊ इथं. HOR, ROH म्हणजेच अल्कोहोल. ओके, ROH. तर पहा इथं पण हा R आणि Mg बॉन्ड तोडायचा, हा H आणि O बॉन्ड तोडायचा, इकडचा H या R ला, आणि या रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच होत असतात, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच होत असतात. ठीक आहे, हा H याला जोडायचा, तयार होईल RH. आणि बाय प्रोडक्ट पहा, Mg ला X आहे चे, Mg ला X आहे चे, आणि हा OR, हा OR देखील ह्या Mg ला जोडायचा, हा OR. ठीक आहे, आणि तिसरी रिएक्शन, हे पण अल्केन तयार झालं, आणि तिसरी रिएक्शन RMgX ची कोणासोबत तर अमोनिया सोबत. अमोनिया म्हणजे NH3, तो आपण असा लिहिणार आहोत, H प्लस NH2 मायनस. ओके, RMgX रिएक्ट विथ अमोनिया. ठीक आहे, तर हा बॉन्ड तुटणार आहे, हा बॉन्ड तुटणार आहे, इकडचं H या R ला, तयार होणार आहे R बॉन्ड H, त्यानंतर Mg, त्यानंतर MgX, MgX आणि तर OH, हे तयार होतं अल्केन. काय तयार होतं हे अल्केन तयार होतं. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन वॉटर सोबत झाली, हे काय आहे हे वॉटर आहे, हे काय तर वॉटर. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन वॉटर सोबत झाली तर अल्केन तयार होतं. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन अल्कोहोल सोबत जर झाली, कोणासोबत झाली अल्कोहोल सोबत जर झाली तरी अल्केन तयार होतं. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन अमोनिया सोबत झाली तरी काय तयार होतं तर अल्केन तयार होतं. हे काय आहे तर अमोनिया आहे. मी लगेच तुम्हाला पलीकडे एक्झाम्पल देणार आहे. ओके, पलीकडे काय देणार तर एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घेतलंच असेल. ग्रिग्नार्ड रिएजंट्स आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाउंड्स व्हेन दे रिएक्ट विथ वॉटर, अल्कोहोल और अमोनिया गिव्स करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्स. दॅट इज इथं टाक तुम्ही अल्केन्स तयार होतात. काय तयार होतात तर अल्केन्स तयार होतात. मी इकडचा भाग मोडतो जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल लिहिता येईल. एक्झाम्पल घेतो तुम्हाला देखील हे झाल्यानंतर इकडच्या साईडनं किंवा खालच्या साईडनं तुम्हाला एक्झाम्पल लिहायची. खालच्या साईडनं तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. मी एवढं मोडून लिहिण्यापेक्षा इकडे तुम्ही हे पहा, प्रश्न तुम्हाला असा असू शकतो. एक एक्झाम्पल घेतो इथं पहा, हे एक्झाम्पल CH3Br, जे आता मी मोडलं तेच घेतोय. मिथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होईल सांगा, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत जर झाली तर काय होईल, तर तुम्हाला माहित आहेच, इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. हा मॅग्नेशियम मेटल इन बिटवीन कार्बन आणि Br ऍड करायचा, इथं तयार होईल CH3MgBr. हा मिथिल ब्रोमाइड आहे. आणि हा काय तयार झाला मिथिल
मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा तयार झाला. ओके. जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मॅग्नेशियम ऑन मिथिल ब्रोमाइड, तर लक्षात ठेवायचं मिथिल ब्रोमाइड इज रिॲक्ट विथ मॅग्नेशियम, इट गिव्स मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. जनरल नाव काय त्याचं, ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके. आता तुम्हाला जर असा प्रश्न आला व्हॉट विल हॅपन वेन मिथिल ब्रोमाइड किंवा कोणताही अल्किल हॅलाइड ची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर काय होतं, हे तुमच्या लक्षात आणायचे. कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर अल्केन तयार होतं. कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन अल्कोहोल सोबत झाली अल्केन तयार होतं. आणि कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन अमोनिया सोबत झाली तर अल्केन तयार होतं. ओके. इथे पाहता मी लिहितोय ऍक्शन ऑफ वॉटर ऑन मिथिल ब्रोमाइड. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं विचारले जातात. आपल्याला फक्त कन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे, कन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे. ओके. ह्या जनरल रिएक्शन्स आहेत RX प्लस Mg RMgX, RMgX प्लस SOH अल्केन. ओके. अशा प्रकारे. तसं ऍक्शन ऑफ वॉटर ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. किंवा तुम्हाला प्रश्न असाही येऊ शकतो व्हॉट विल हॅपन व्हेन वॉटर इज रिॲक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. चला, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचा फॉर्म्युला CH3MgBr, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. याची रिएक्शन कोणासोबत, वॉटर सोबत. आपण वॉटर माहिती आपल्याला H2O, पण लक्षात ठेवा वॉटर हा देखील अनसिमेट्रिकल रिएजंट आहे जो आपण 11वीला पाहिला होता. वॉटर मध्ये H प्लस OH मायनस. ठीक आहे. हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मध्ये हा पार्शियल पॉझिटिव्ह हा पार्शियल निगेटिव्ह हा पार्शियल पॉझिटिव्ह. ग्रिग्नार्ड रिएजंट हे व्हेरी रिएक्टिव्ह असतात. आणि काय तर सांगा बरं, काय तर सांगा, तुम्हाला सांगता येतात, सांगा बरं. ड्राय इथर लिहितोय मी तर इथं थोडीशी जागा कमी पडणार आहे मला. ठीक आहे, मी तर लिहितो. इकडे बघून सांगा. चला, RMgX प्लस HOH काय होतं, वॉटरचा H कोणाला जोडला जातो, R ग्रुपला. मग इथे पहा हा अल्किल ग्रुप आहे. ओके. हा इकडचा मिथिल ग्रुप आणि वॉटरचा हा H प्लस हा OH मायनस. तर लक्षात ठेवा इकडचा H या मिथिल ग्रुपला जोडला जातो आणि तयार होतं CH4. आणि बाय प्रोडक्ट Mg ला Br आहेच, Mg ला Br ऑलरेडी आहे. आणि इकडचा OH हा Mg ला जोडला जातो, इथं तयार होतं OH. आता इथं नाव लिहित नाही मी. ठीक आहे. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हे एक झालं. त्यानंतर इथं दुसरं ऍक्शन ऑफ कोणाचे ऍक्शन ऑफ अल्कोहोलचा पहिला मेंबर मिथिल अल्कोहोल. ऍक्शन ऑफ मिथिल अल्कोहोल ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सांगा काय होईल तर रिएक्शन कशी लिहायची, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड लिहायचा. हा CH3MgBr, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची रिएक्शन कोणासोबत, मिथिल अल्कोहोल सोबत. कसं लिहायचं, आपल्याला माहिती आहे मिथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला CH3OH, पण आपण मुद्दाम त्याला असं लिहायचं HOCH3 आपल्या लक्षात येण्यासाठी CH3OH. ओके. जसं इथं आपण हे वॉटर लिहिलं तसं हे मिथेनॉल आहे, मिथिल अल्कोहोल आहे. हे कोणते, मिथिल अल्कोहोल. ठीक आहे, मिथिल अल्कोहोल आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, ओके. यातला कोणता बॉन्ड तुटणार आहे तुम्हाला माहिती आहे, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. यातला हा बॉन्ड तुटणार आहे, यातला हा बॉन्ड तुटणार आहे. इकडचा H या CH3 ला इथं तयार होईल CH4 प्लस OCH3 याचा केला जोडायचा CH3O. आपण पाहिलं ना, हा मिथॉक्सी ग्रुप आहे. हा मिथॉक्सी ग्रुप मॅग्नेशियमला इथं लिहायचं Mg, ह्याला खाली काय लिहायचं Br, ह्याला खाली लिहायचं Br, इथं OCH3. हा काय तयार झाला, मिथेन. हा काय तयार झाला, मिथेन. काय अवघड आहे का, अजिबात नाही. व्हेन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज रिॲक्ट विथ मिथिल अल्कोहोल इट गिव्स मिथेन.
आणि तिसरी ऍक्शन ऑफ कोणता घेऊ आता ऍक्शन ऑफ अमोनिया ऍक्शन ऑफ अमोनिया ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ओके सांगा काय लिहायचं आता मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचा फॉर्म्युला CH3MgBr CH3MgBr प्लस अमोनिया NH3 त्याचा फॉर्म्युला NH3 पण तो देखील अनसिमेट्रिकल रिएजंट आहे वॉटर अनसिमेट्रिकल रिएजंट अल्कोहोल अनसिमेट्रिकल रिएजंट अमोनिया देखील अनसिमेट्रिकल रिएजंट लिहायचं H बॉन्ड NH2 H प्लस NH2 मायनस मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिएक्शन अमोनिया सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सांगा काय होईल हा बॉन्ड तुटणार आहे कशामुळे तुटणार आहे हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे ओके मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मधला हा बॉन्ड तुटणार आहे अमोनिया मधला हा बॉन्ड तुटणार आहे इकडचा H या कार्बनला जोडला जाईल इकडचा H या कार्बनला जोडला जाईल इथं तयार होईल CH4 आणि बाय प्रोडक्ट सांगा बरं Mg ला Br जोडलेला आहेच Mg ला Br जोडलेला आहेच आणि हा NH2 या Mg ला हा तयार झाला आपला मिथेन ओके या पद्धतीनं लक्षात येईल तुमच्या आता मी तुम्हाला एक्झाम्पल वेगवेगळे सांगितलेले आहे when methyl bromide is react with magnesium in presence of dry ether it gives methyl magnesium bromide तुम्हाला जर आलं define Grignard reagent with suitable example तर alkyl एपा डेफिनेशन आहे alkyl magnesium halide कुठे alkyl magnesium halide is called Grignard reagent इथं आपण लिहिलं कुठतरी alkyl magnesium halide is known as Grignard reagent आणि एक सुटेबल एक्झाम्पल तुम्ही हे लिहू शकता एका मार्काला रिएक्शन प्रश्न कसा विचारला त्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचं असतं जर तुम्हाला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ वॉटर किंवा व्हॉट विल हॅपन व्हेन वॉटर रिएक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तर तुम्हाला एवढीच रिएक्शन लिहायची असते ओके याचं नाव काय आहे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इथं आहेच तुम्हाला मी जास्ती लिहित का नाही कारण तुम्हाला तेच वाक्य इथं पुन्हा लिहायला म्हणजे methyl magnesium bromide is react with water it gives methane okay when methyl पुन्हा दुसरा प्रश्न what is the action of methyl alcohol on methyl magnesium bromide तर methyl magnesium bromide ची रिएक्शन methyl alcohol सोबत जर झाली तर मिथेन तयार होतं यातला हा बॉन्ड तुटतो अल्किल ग्रुपला अल्कोहोलचा H जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजनला जोडला तो जोडायचा हा H या मिथिलला इथं तयार होतो मिथेन व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज रिएक्ट विथ अमोनिया इट गिव्स मिथेन एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे तीन रिएजंट आहेत हा वॉटर आहे हा मिथिल अल्कोहोल आणि हा अमोनिया आहे हा अमोनिया तर कोणते प्रोटॉन हे अल्केन तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर जे प्रोटॉन हे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटमला किंवा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह नायट्रोजन ॲटमला जोडले तर ते प्रोटॉन हे अल्किल ग्रुप मध्ये समाविष्ट होतात आणि त्याच्यापासून तयार होतं अल्केन ओके तर अशा प्रकारे आपण पाहिल्या रिएक्शन्स ऑफ अल्किलाइड्स विथ ऍक्टिव्ह मेटल्स कोणकोणते सोडियम मेटलची रिएक्शन पाहिली झिंकची पाहिली आणि मॅग्नेशियमची देखील पाहिलेली आहे ओके ग्रिग्नार्ड रिएक्शन म्हणजे काय when alkyl halide is react with magnesium metal in presence of dry ether it gives alkyl magnesium halide आणि सिंपली त्याची डेफिनेशन alkyl magnesium halide म्हणजेच RMgX is called as a Grignard reagent ह्या त्याच्या जनरल रिएक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स ओके सो थँक यू सो मच फॉर टुडे रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर सो प्लीज नोट डाउन दिस